Ooh.
हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारे चुको निधी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करे वारी चुको निधी हरी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटी भीमरथ्यां रं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समावततिष्ठान्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु
विनंती कर जुळतो कधी काळी आपण असावे जवळे मस्तक हे पायावरी पायावरी यावार करी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा चंद्रभागे स्नान मागे चिरान पंढरीचा वार करी वारी चुकोनी हरी हरी आज आपण जो अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबारायांचा मागणी भर अशा प्रकरणातला अभंग आपण सेवेकरता घेतलाय करू सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा आज आपला एकादशीचा पर्व काळ उद्या काल्याचा प्रसंग आहे आज भगवंतानं आपल्यावर फार मोठी कृपा केली नाही का आज आपण भाग्यवान इथं बसलेली मंडळी आज आपण प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ करू राहिलोय अनुकूल परिस्थिती तर कोणी करीन हो आणि ही तर खरी परीक्षा आहे आपली भगवंत पाहत असं टीका त्या का नाही पाहिजे एवढ्या पावसात करते का नाही काही पाहिजे सेवा नाही का ही तर खरी परीक्षा आहे याच्यात जो पास झाला तो सुटला ना जे परीक्षा आहे तात्पर्य काही संप्रदायात नियम आहेत आपण जागरा करता मागणी पर अभंग घेतला असन बरेच भाग्यवान मंडळी आहेत प्रवचनाला आपले महाराज आले होते ते सेवेला थांबले हरिभक्त पारायण योगेश महाराज आपले मृदंगाचार्य हरिभक्त पारायण पारे महाराज सर्व भजनी मंडळ आज वकील साहेब कसं काय आलेत काय योग नाही का सुरेगावरून नाही ते महाराज आलेत सर्व माता भगिनी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती नाही का आपल्याला सेवा करायची भगवंताची एकादशीच्या दिवशी हरिकीर्तन म्हणजे फार मोठा पर्व काळ असतो नाही का आणि म्हणून आपण अभंगही असा घेतला का तुकोबारायांना सगळ्यात जास्त आवडणारा विषय म्हणजे कीर्तन आणि सत्संग तुकोबारायांना कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या अक्षी नकली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य लागवे पापा भक्ती पंथ असा आहे ना बाकीचे साधने स्वतःला करता येतील आता नामस्मरण घरी आपल्याला एकट्याला करता येईल ग्रंथ वाचन घरी एकट्याला करता येईल पण इथं सगळ्यांना अधिकार आहे ना इथं असं आहे का आपल्या शिकलेलाच पाहिजे मोठाच पाहिजे गरीबच पाहिजे असा ब्राह्मणच पाहिजे असं काही सर्टिफिकेट पाहिजे की कोणाला यायला नटके तुमका
भन्नाट यावे न उद्धारून जावे. तिथं सगळ्या लारी कारकली म्हणजे तुकोबारायाने. तुकोबाराय म्हणजे आता महाराज बोलले का दांडेकर मामांनी तुकोबारायांच्या काळात त्याला 5वा वेद का म्हटले. ज्या वेळेस ते काशीला गेले आणि तिथं फार मोठी विभूती त्यांना भेटली आणि ज्यावेळेस त्यांचा वृत्ती प्रभाकरवर विषय चालायचा, विचारसागर, पंचदशीवर, त्यावेळेस यांच्या मुखातून तुकोबारायांचे अभंग प्रमाण आपोआप बाहेर पडायचे बर का. शिवाजीराजे यांच्या मुखातून ज्यावेळेस प्रमाण बाहेर पडायचं तुकोबारायांचा अभंग, वेदाचा तो थांबाशीचा ठावा, इतरांनी वावा भार माथा, वेद अनंत बोलेला, अर्थ हितुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम द्यावे. आता ते शास्त्री होते, पंडित होते, त्यांना ग्रंथाबद्दल काही हे नसतं, ते फक्त वेदांती लोक असतात. पण त्यांनी सुद्धा तिथं मान्य केलं काशीमध्ये की हे तुकोपनिषद म्हटले. हे काय म्हणले, हा सुद्धा वेद म्हणले. वेद म्हणले म्हणजे तुकोबारायांच्या मुखातून काय बाहेर पडलंय, वेद बाहेर पडला. वेद, कारण सर्वसामान्याला वेद काय समजतो, आपण फक्त ते पंढरपूर मध्ये जाऊन तिथं बाहेरून पाहतो काचेमध्ये एवढे वेद आहे. पण तुकोबाराय सांगतात वेदाचा तो तुकोबारायांचं जीवन म्हणजे जीवनमुक्त अवस्था, साक्षात्कारी महात्मा. असे महात्मे जे छत्रपतींचं पाठीमाग पाठवल्यात त्यांना सोने रूपी आम्हा मृतिके सामान. हो दुसरा म्हणले याचं काय करायचं आम्हाला, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, हे करीत असले तर करा म्हणले, पांडुरंगाचं चिंतन करा, एकादशी करा, नामस्मरण करा, याचं काय करायचं आम्हाला. असे तुकोबाराय मागणी कसे करतील बरं. काही मागणे आम्हा उचित, वडिलांची रीत जाणं तसे. आता तुकोबारायांची परंपरा पाहिजे तर विश्वंभर बाबापासून साधू कुठे कसा जन्म गेलो, एवढी सोपी गोष्ट आहे का. महात्मा होणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय. महात्म्याची तुलना तुकिता तुलनेशी, ब्रह्म तुकाशी आले. मग महात्मा होणं म्हणजे एका जन्माचा खेळ आहे. 8व्या पिढीमध्ये विश्वंभर बाबापासून वाणीची परंपरा आहे. त्याच्या अगोदर सुद्धा असेल, फक्त आपल्याकडे चरित्रात नाही येते. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो जन्मी बहु पुण्य केले. देवाया विठ्ठल
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आता आपलं सुद्धा काहीतरी कोणत्या तरी जन्माचं पुण्य म्हणून आपण या धर्म मंडपात बसलोय ना. ह्या धर्म मंडपामध्ये बसण्याकरता पुण्य लागत आहे. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी नाही ना. त्याला असल्याशिवाय इथं प्रवेशच नाही. हो म्हणजे शुद्ध भक्तीला गर्दी बाहेर भरपूर आहे. मुंग्या कमी इतकी गर्दी पण नाही. तात्पर्य विश्वंभर बाबापासून वारीची परंपरा होती. पांडुरंगाची भक्ती होती. व्रत होतं. एकादशी होती. म्हणजे पुण्य होतं. 8 पिढ्याचं पुण्य म्हणजे सामान्य गोष्ट आहे का. बरं निष्काम सेवा आहे पांडुरंगाची. मग म्हणून त्या पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली. अशा कुळामध्ये तुकोबारायसारखे महान साधू जन्माला आले. तुकोबाराय फक्त 41 वर्षामध्ये क्रांती केली. तुकोबारायने 41 वर्षामध्ये अशी क्रांती केली ना. रामाचा शितो आता नाहीये सध्या. बरेच मंडळी जाऊन आले जसं तिथंच आहेत का. पण तुका शितो अभंग तुकोबारायने हा जो शितो करून ठेवलाय ना. हा जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तसाच. म्हणून त्याला अभंग म्हणतात ना. अभंग वाणी जिचा कधी भंग होत नाही त्याला म्हणतात अभंग. अशी क्रांती तुकोबारायने 41 वर्षामध्ये केली. असे तुकोबाराय मागणी कशी काय करतील लोक. पण हा अभंग ज्ञानोत्तर भक्ती मधला आहे. बरोबर आहे महाराज. सामान्य भक्ती वेगळी आणि ज्ञानोत्तर भक्ती वेगळी. सामान्य माणसाला सारखंच दिसतंय ते. वरून काय फरक पडणार आहे. जीवनमुक्त महात्मा आणि सामान्य माणूस ज्याला साक्षात्कार झाला त्याला काही शिंग वगैरे फोडतात का. आतले लक्षण असतात. वरती बाहेरच्या लक्षणाला महत्व नाहीये. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समी प्रिया. हा जो अभंग हा ज्ञानोत्तर भक्ती मधला अभंग आहे. आता ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं. आता आपली मराठी शाळा आहे. मुलं 1-2 पासून सुरुवाती त्यांच्यावर एबीसीडी कायदे असेल ते. पण मास्तराला सुद्धा 1-2 लिहावं लागत असतं. पोरं माग बरोबर. मग मास्तर कशा करता स्वतः करता लिहितात का नाही ना. फरक आहे ना. मुलांमध्ये लिहिण्याकरता मास्तराचं पहिलं झालेलं आहे सगळं. म्हणजे मास्तराचं जे चाललंय ते ज्ञानोत्तर भक्ती समजायची. संत जो परमार्थ करतात भक्ती ते हरिपाठ करतात कीर्तन करतात प्रवचन करतात सगळं करतात ते. पण त्यांची भक्ती ज्ञानोत्तर भक्ती मधली आहे. आणि सामान्याची बालवाडी आहे. सुरुवाती पहिली दुसरी पासून. आपल्याला हळूहळू ज्ञानोत्तर भक्तीकडे जायचंय. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे परिपक्व अवस्था झाल्यानंतर तुका म्हणे उरलो उपकारापुरता. काही ठिकाणी असे अभंग आहे. न लगे मुक्ती धन संपदा. आता हा याचा मेळ कसा लावायचा. सुरुवातीला जर पाहिलं तर तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये काय तळमळे. पाण्या विन मासुळी तैसा तुका तळमळे. कवी उद्धार पावे काही कृपा करेल ऐसे सांगा तुम्ही संत जन धरा समाधान चित्तम. काही एक खंडईल कर्म कर्म खंड म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होणं. मनुष्य देह त्याच्याकरताच हा. जोपर्यंत जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही ना तोपर्यंत मनुष्य देहाचं सार्थक नाही होत. जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून त्यालाच मोक्ष म्हणतात. त्यालाच पांडुरंग स्वरूप म्हणतात. त्यालाच राम स्वरूप झाला म्हणतात. त्याला वैकुंठ म्हणतात. एक अंतःकरणाची स्थिती ज्या वेळेस होती तुकोबारायांनी सुरुवातीला भरपूर केलं ना. अगोदर दुकानदारी काय केली सगळं सगळं करून पाहिलं ना. पण चटकी बसत होते. संसार दुःख मूळ चोहीकडे हिंगळ विश्रांती नाही कुठे रात्रं दिवस तळमळ. संसार तापे तापलो तापे तापलो तापे तापलो तापे तापलो देवा कुटुंबाची देवा कुटुंबाची देवा कुटुंबाची. म्हणजे त्यांना चटके बसलेले. महाराजांनी प्रमाण दिलं. तिने सगळं करून पाहिलं. मुलं बाळ प्रपंच दुकानदारी सगळं सावकारकी सगळं करून पाहिलं. पण त्यांच्या लक्षात असं आलं लटिका व्यवहार सर्व संसार. लटिका व्यवहार सर्व संसार.
टीका व्यवहार सर्व हा संसार. पण कधी ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आपणही म्हणतोय प्रमाण, आपण प्रमाण म्हणत नाही का, पण आपण म्हणतोय आणि साधूच्या आचरणाने फलकट होतो. संसार एक सार त्यांच्या अनुभवाचा आहे, त्यांच्या अनुभवाचा आहे. आणि आपण म्हणतोय आपलं ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे आणि त्यांचं अपरोक्ष आहे. त्यांचा अनुभवाचा आहे आणि आपलं शब्द ज्ञान हा जमीन आसमानाचा फरक आहे ना. खिचडीचं वर्णन करणं वेगळं आणि खिचडी खाणं वेगळं. इतका जेवढा फरक आहे ना, इथं खिचडीची परत ठेवली पाहून पोट भरतो का. कातल्याची गोडी देखी कातल्याची गोडी देखी कातल्याची गोडी देखी कातल्याची गोडी देखी तात्पर्य सेवितो हारास वाटितो अनेका भारे घेऊ नका रान भरे. आपला मुद्दा असा आहे, तुकोबरांनी सगळं केलं आणि मग ते पांडुरंगाचं चिंतन करायला लागले. चिंतन केल्यानंतर त्यांना जरा बरं वाटायला लागलं. सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आता इथं कीर्तन देतो तोपर्यंत आपल्याला काय आठवतं का घरचं. अहो विषयाचा विसर पडण्यामध्ये खरं चुकी. आपल्याला कळत नाही इथं का सुख पडतंय. त्याचा अर्थ असा आहे, आपण ज्यावेळेस तिथं 7 दिवस थांबतोय घरची आठवण येत नाही, दिंडीमध्ये घरची आठवण नाही. याचं कारण काय आहे, मनाला विषयाचा विसर पडतो. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस फसावला. जोपर्यंत आपल्याला विषयाचा विसर पडत नाही ना, घरी आपण जरी काही करत असलो पण चित्तामध्ये विषय तोच असतो ना. आता इथं आलो तासभर आपण विसरलोय, आपल्याला भगवंताचं सुख भेटतंय, आनंद भेटतोय. ते साधू संत नेहमी त्या सुखात असतात. सदा नामघोष. मग तुकोबरांनी सगळे पर्याय करून पाहिले पण त्यांना असं कळलं का प्रपंचामध्ये सुख नाही. याच्यामध्ये सुख आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. यरते माईक दुःखाची जरी त्यांनी सांगितलं. भगवंताचं चिंतन, भगवंताच्या नामस्मरणामध्ये सेवेमध्ये जे सुख आहे, यरते माईक दुःखाची. महाराजांनी जो प्रमाण दिलं, लटिका म्हणजे खोटा, लटिका म्हणजे खोटा पण अनुभवानं खोटा. तात्पर्य तुकोबरांनी सगळे प्रयोग करून पाहिले आणि नंतर भगवंताचं इतकं चिंतन केलं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. विषय तो त्यांचा जमाना पूर्ण निश्चय झाला, फैसला झाला का आता शरणागती शिवाय इलाज नाही. म्हणले आता प्रपंचाची शरणागती करायची नाही, आता शरणागती करायची. तुकोबरांनी बाबाची शरणागती केली. तुकोबराय म्हणजे काय सामान्य साधू कोणाला शरण जाण्याकरता. तुकोबराय सुद्धा ह्या बाबाला शरण जातात. का हो? भक्ती
म्हणता तुम्हा मग आता राज रस्त्याला लागले होते बरं आता राज रस्त्याला लागले कारण त्यांनी सगळे शास्त्र वाचले होते ज्ञानेश्वरी भागवत सगळं का संता विन प्राप्ती नाही याची वेद नीती वाई मग तुकोबाराय हनुमंतरायला शरण गेले म्हणजे संत तत्व एकच आहे ना भगवंताची कृपा होत असते पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु एक दिवसाचा प्रसंग आहे तुकोबाराय स्नान करत होते स्नान करून असे बाहेर निघाले त्यावेळेस तुकोबारायांचं एक जीवन होतं कोणी ब्रह्मनिष्ठ महात्मा दिसला का साष्टांग दंडवत घालायचं कोणी असं आणि एक दिवसाचा प्रसंग आहे तिथून बाबाजी सद्गुरू बाबाजी चैतन्याचे कोणी येत होते आणि तुकोबाराय स्नान करून गेले साष्टांग दंडवत घातला तुकोबारायांनी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर त्या दिवशी तुकोबारायांना बाबाजी चैतन्याकडून अनुग्रह प्राप्त झाला बाबाजीने स्वप्नी येऊन तुकायाला अनुग्रह दिला निज प्रती मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या आणि मग तुकोबाराय रस्त्याला लागले जीवन मुक्त अवस्था प्राप्त झाली इतकं भगवंताचं चिंतन केलं इतकं भगवंताचं चिंतन केलं अखंड चिंतन विठोबाचे मग जीवन मुक्त अवस्था प्राप्त झाली म्हणजे तुकोबारायने मुक्ती तुका म्हणे मुक्ती परमेली नोवली आता दिवस चारी खेळी म्हणजे मुक्ती खिशात घातली मग म्हणतात न लगे मुक्ती संपवतात आता मला काही गरज नाही म्हणतात कारण ही भक्ती जी करू राहिलो ना आपण ही मुक्तीच्या पुढची आहे पण म्हणे आता आम्ही मुक्तीची आम्हाला आम्ही मुक्तीची आम्हाला आम्ही मुक्तीची आम्हाला तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आम्हाला आम्ही मुक्तीची आम्हाला आम्ही मुक्तीची आम्हाला म्हणजे तुकोबारायांचे प्रमाण असे आहेत ना का म्हणजे अंतकरणाला लागणारे प्रमाण आहेत मग मुक्ती प्राप्त झाल्यानंतर ह्या सत्संगामध्ये जो आनंद आहे तो आनंद घेण्याकरता तुकोबाराय म्हणतात मागणी करतात देवाकडे प्रथम चरणामध्ये प्रथम चरणातून मागणी करतात देवाकडे पण ही मागणी ज्ञानोत्तर भक्ती मधली हीच व्हावी माझी आस म्हणजे इच्छाची देव जन्मोजन्मी तुझा दास हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी का बरं कारण ह्या भक्तीमध्ये याच्या कीर्तनामध्ये इथं आनंद आहे ना हा वैकुंठात नाही ना तिथं काय कीर्तन तिथं जर कीर्तन असतं तर तो बाबा संतांच्या घरी कशाला आला असता नाथांच्या घरी किती दिवस आत होता निळोबारायांच्या घरी किती दिवस आत होता निळोबारायांच्या लग्नात 3 दिवस
कसा बाबा सगळं केलं ना भांड्या सगळं तिथं जर कीर्तन कथा सत्संग जर असता तो बाबा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला या दुःखा कारणे देवा वेदा बळा या दुःखा कारणे देवा वेदा बळा वैकुंठ सोडून सदनी राहिला देव हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास तुकोबाराय म्हणतात. कारण जिथं भगवंत आहे तिथं भक्त आहे तिथं नाम आहे. तुका म्हणे देव भक्तांचा संगम. आता हा इथं त्रिवेणी संगमामध्ये आपण किती भाग्यवान आहे. आपल्या भाग्याला सीमा नाही. आज एकादशीचा पर्व काळ आणि त्रिवेणी संगमामध्ये स्नान करवायला आपण तुम्ही म्हणणार त्रिवेणी संगम तुकोबारायांचंच प्रमाण आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने जळतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणाची माती धावत चालती मागे मग काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकण तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. आता इथं सगळे भक्त बसलेले इथं भगवंताचं नाम चिंतन चालू आहे. इथं भगवान परमात्मा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला डोळ्यात दिसत नाही. तुम्हाला सिद्ध करून देतो एका मिनिटात. माझे भक्त गाती देते नारदानी उभारते नारदानी उभारते नारदानी उभारते माझे भक्त गाती देते नारदानी उभारते नारदानी उभारते. हे सुद्धा प्रमाण एकदम परफेक्ट आहे. जिथं माझे भक्त गातात जिथं माझं चिंतन चालू आहे माझं नामस्मरण चालू आहे मी तिथे म्हणले मी हा वैकुंठी नसे भानू बिंबी हे नसे. हो घोष बरवा करीती माझा जिथं नामस्मरण चालू आहे ना तिथं भगवान परमात्मा आहे. ऐका आता इथं भक्त आहे इथं नामस्मरण चालू आहे पण आम्हाला देव दिसना. ह्या डोळ्याला देव दिसना. आपल्या ह्या याचे दोन नाड्या आहे ना गिडा आणि पिंगला तसे तीन आहे. तिसरी गुप्त आहे. आपल्याला हे दोनच माहिती आहे ना दोन्ही नागपुड्यात. तिसरी सुद्धा आहे शास्त्र सांगत पण ती गुप्त आहे. अजून तुमच्या अनुभवातलं सांगतो या मावल्याच्या विणी घालत्यात किती पदर असते त्याला 3 पदर असतात पण असेल विणी घातल्यानंतर किती दिसतात. तिसरा आहे पण गुप्त येतो. तसा आता इथं भगवान परमात्मा अव्यक्त स्वरूपात आहे. आपल्याला ज्या अर्थी इथं आल्यानंतर आनंद होतोय त्या अर्थी भगवान परमात्मा आहे. भला
कारण आपल्याला त्याचं स्वरूप माहिती नाही, त्याच्यामुळं सर्व सुखाचे आगर बाबर कुमार सुखरूप आहे तुझा कोणा ही माझ्या पांडुरंगावर. सुख आणि देव ही एक वस्तू आहे, आपल्याला फक्त माहिती नाही. सुख आणि देव ही एक वस्तू आहे आणि आपला सगळा आठा सुखा करता चालू आहे. आणि आपल्याला जर देव भेटला तर सुखच भेटत आहे ना. मग सुखा काय मुनी झाले सोय रे देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाये विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड. भगवंताचं जे वास्तव निर्गुण स्वरूप आहे ना, दोन स्वरूप आहे भगवंताचे, सगुण आणि निर्गुण. निर्गुण जे स्वरूप आहे भगवंताचं ते सत चित आणि आनंद आहे, ते आपल्या हृदयात ते सर्वत्र भरलेलं आहे. आता देवच भरला, विठू जडी स्थळी भरला, रिचा ठेव नाही भरला. तो या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, पण त्याला आपल्याला ज्ञान नाही म्हणून आपल्याला ते दिसत नाही. सर्व गती राम देहाते विवेक, 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 सर्व गती राम देहाते सत्संग तरी कशा करताय, दिंडी कशा करताय, हृदयातला कळावा, सर्व घटामधला राम कळावा, हनुमंतरायाला जो कळाला तो. सत्संगामध्ये दुसरं काय, तुकोबारांचा हा जर अभंग बारीक पाहिला ना, आपण म्हणतो मागणीवर अभंग आहे, पण तुम्ही प्रत्येक चरण पाहा अभंगाचं, प्रत्येक चरणामध्ये एक मागणी तुकोबारांची. किती युक्ती आहे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज दुसरी मागणी करतात, अभंगाचं दुसरं चरण. पंढरीचा दुसरी मागणी तुकोबारांची. पंढरीचा वारा करी वारी चुको निद्या, म्हणजे वारीला न्यायचं नाही त्याच्या हातात आहे. आपल्याला वारीला कोण नेतोय, आपण म्हणतो मी जातोय मी येतोय, त्याच्या हातामध्ये आहे. म्या बोलविल्या वेजू बोले, म्या चालविल्या म्या हलविल्या प्राणी हलो जगात चाळवीत आहेत. म्हणजे तुकोबाराय प्रत्येक चरणामध्ये मागणी करतात.
प्रथम चरणातही मागणी करतात, दुसऱ्या चरणात सुद्धा मागणी करतात. माझी पंढरीची जी वारी आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. असे पिंडातली सुद्धा वारी कळावी बरं, आणि ब्रह्मांडातली सुद्धा वारी कळावी. आपल्याला दोन्ही चाकाचे सांगड चालले पाहिजे. काय हो हा काय लागत काय तुम्हाला नेमकं कीर्तनामधून कसं काय उडत तुम्ही. वारी कशा करतात ही सुद्धा वारी कळावी, पिंडातली आणि ब्रह्मांडातली सुद्धा कळावी. ही सुद्धा वारी चालू. वासुदेव करीतो फेरा, वारी यात बाहेर दारा. म्हणजे ही सारखी वारी चालू आहे 24 तास. आपण झोपलो तरी वारी चालू आहे. कोण चालितो आपली वारी? कोण चालितो? सगळं जीवाचा करीतो सांभाळ. श्वास कोण चालित आहे आपल्याला? अहो हे जर बंद पडलं तिकडे जर टाकलं हॉस्पिटल मध्ये तर काय रेट आहे त्याच्यावाले? अगोदर डिपॉझिट घेतले 80 रूम मध्ये, आणि इथे सारखं चालू आहे. काय डिपॉझिट नाही, काय नाही, काय नाही. 24 वेदांत सांगितलं तर तुम्हाला नाही अभंगामध्ये वेदच सांगितलं. कोणाच्या सत्याला चालतंय याच्याकडं? म्हणजे मी कीर्तन करतो, मी प्रवचन करतोय, कोण करतोय? कोण? सगळी सत्य कविता धनी वेगळाचे भगवंताची सेवाची तन मन धनावर जर गेले तर ही पांडुरंगाची सेवा आहे बरं. त्याला आवडतच किती बोललेले लेकरे त्याला माहिती आहे ना आपल्या लेकरे सेवा म्हणून केली तर पांडुरंगाची सेवाची. तात्पर्य साधूचं प्युअर आहे. हो प्युअर आहे. साधूचं सामान्य जीवाला का पचत नाही. एकादशी ज्याची मंडळी कीर्तनाला असतील मोठ्या सत्याच्या त्या दिवशी
एकादशीला कोण कोण येत्याचं कीर्तनाला होतं त्या दिवशी झालेला विषय. नेमकं प्रतिदीपर अभंग घेतला महाराजांनी आणि मांडणी करता करता 1 तास गेला प्रथम चरणामध्ये आणि वातावरण बदललं आणि लोक आले ना उठायला टपाटपा. महाराज इतके खवळले ना, होते का कोण भाऊ होते तिथं होते तर कीर्तनाला, अजून जर कोणी असेल तर होते ना, ऐका ते शब्द. बरेच लोक असे लगेच उठायला लागले, चालू कीर्तनात आलो, कीर्तनाचा रंगात आलो, प्युअर विषय स्वानुभूतीवर बोलायला लागले महाराज. लोक लागले ना उठायला. महाराज इतके खवळले ना, म्हणजे फार मोठी आपल्या संप्रदायाला कीड लागली म्हणजे चुटकी ऐकाय सवय लागली म्हणले चुटकी. तुम्हाला आता प्युअर पचाना म्हणले कोण अधिकारी म्हणले, श्रवण करणार अधिकारी कोण म्हणले. मग लोक खाली बसले, म्हणजे प्युअर आहे साधूचं. लोकांना चुटकी ऐकाय सवय लागली ना, चुटक्यानं जीवाचा उद्धार होईल का. कीर्तन सांग अंग होय हरे. तुकोबराने कीर्तनाची साधना म्हणजे उद्धाराची साधना आहे. हो काही काही असे प्रमाण आहे तुकोबराचे, कीर्तनामध्ये जीवाचं कल्याण होतंय, पापाचा नाश होतोय. रंग भरे कीर्तना प्रेमी हरिदास. अंग होय हरे म्हणजे देहाचा विसर पडतोय. देहाचा विसर पडला का पापाचा नाश. देहीचा विने असा अनुभव कीर्तनामध्ये त्यांना देहाचा विसर पडत होता. किती वेळ कीर्तन चाललं, श्रोत्यांना देहाचा विसर पडत होता. चालती बोलती समाधी साधूची कीर्तनामध्ये सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण जननो यावा जनार्दन. कीर्तन म्हणजे सामान्य गोष्ट नाही. शक्यतो कीर्तनातून उठू नये. कीर्तनातून का उठू नये, आपलं काय नाही, विक्षेप येतो कीर्तनामध्ये. हो भजनी विक्षेप येतो त्याची पै मरण. काय वा, इथं एक शेव सुद्धा व्हायला नाही गेला पाहिजे. इथं म्हणजे काय आता मीटर चालू आहे ना सारखं, इथं काळ गणना नाही करीत आपल्याला. आपला जो वेळ चालला ना त्या काळाचं मीटर बंद आहे ना आता. आपला एक क्षण सुद्धा व्हायला गेला नाही पाहिजे ना. जे कीर्तनामध्ये आपला वेळ श्रवण असं एकरूप झालं पाहिजे. आपण त्याच्याकरता हे चुटकी चाटके हा विषय परमार्थाचा नाहीच. आता फक्त कसं आहे, कली हा कली मातलाय. कली मातल्यामुळे हे गोष्टी घडत असतात. तात्पर्य तो कोबर आहे. दुसऱ्या चरणात सुद्धा पांडुरंगाकडे मागणी करतात का वारीमध्ये फार सत्संग आहे. हो काय आनंद आहे वारीमध्ये. कानोपात्रानं वारी केली. तो बाबा तर काय लोटांना घेत गेला होता कुर्मदास. कशी वारी केली असेल त्या बाबांना. आपल्याला तर सगळं अनुकूल आहे. हो सगळं अनुकूल आहे आपल्याला. त्या बाबाला काहीच नव्हतं, फक्त त्याने एकदा सोहळा पाहिला होता. सूर्याचा सारथी येतो कुर्मदास. हा आपले गणपती बाबांनी लिहिलाय, तो त्यांचं चरित्र लिहिलंय. संत कवी गणपती बाबा लिहितात. तो सूर्याच्या रथाचा सारथी आहे. त्यानं हा सोहळा एकदा पाहिला पंढरपूरचा. जगामध्ये भरपूर सोहळे असतील, कुंभमेळे असतील, काय असतील ते असेल, पण आषाढीच्या खालीच जीवनामध्ये एकदा असे गेला फक्त पायी जावा आणि तो सोहळा पाहा. एकदा जरी पाहिला ना, विश्वामध्ये पंढरीत सारखा सोहळा नाही कुठं असतील. याच्यापेक्षा मोठे पण इतकं सुख, इतकं समाधान, इतकं भजन पूजन कीर्तन. अहो तिथं सगळं वैकुंठाची ती भूवैकुंठ आहे. ते भूवैकुंठ आहे पंढरी म्हणजे. तात्पर्य ऐका. कुर्मदासांना वाटलं काय लोक ह्या भजनामध्ये होय होय वार करी जाय जाय रे जावे त्याच्या वंशा तेव्हा. पाण्यातील मासा झोप घेई कैसा,
वरून किती दिवस पाहिलं कळलो हा मासा रात्री कसा झोपत असं म्हणले जावे त्याच्या वंशा तेव्हा स्वतः वारीला जावं लागल तो आनंद घ्यावा लागल ते खावा लागल त्यावेळेस आपल्याला आनंद कळत त्या बाबा वरून पाहिलं आणि तो म्हणजे एकदा तरी मनुष्य जन्माला यायचं एकदा वारीला जायचं म्हणले पांडुरंगाची वारी करायची नियम केला त्याला आणि मग पण हाताने पायने ना प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण नामा म्हणे केशव राजा केला नेम चालले त्याला नेम केला एकदा तरी पंढरपूरला जायचं म्हणले चंद्रभागे स्नान करायचं आणि एकदा पांडुरंगाचं दर्शन केलं हा ते जाऊ आत्वाराव काही घेणं नाही म्हणले जन्म आलो त्याची फळ झाले साची तुम्ही सांभाळले संती भय निरस देखा मागे पुढे मोबारा हे संसारे मागे पुढे मोबारा हे संसारे आदि आदा निवारया आदि आदा निवारया मागे पुढे मोबारा हे संसारे मागे पुढे मोबारा हे संसारे हे जे प्रमाण आहे ना हे त्याला पूर्ण खात्री होती का भगवंत माझं सगळं करतोय म्हणून आपली थोडी दरसोड बाकी काही नाही आता आम्ही वारीत होतो ना फोन आला आम्हाला पोरगा पडला ऍक्सिडेंट वगैरे झाला असं फोन आला परीक्षा जी आपली ती ही परीक्षाची ना गाडगे बाबा कीर्तन करीत होते कीर्तन मध्ये निरोप आला गाडगे बाबा एकुलता एक मुलगा म्हणले बाबा मुलगा गेला म्हणले तुमचं वारला म्हणले बाबा कीर्तन करत होते ना बाबा म्हणले गेले किती म्हणले कोट्याना कोटी काय रडू एकासाठी म्हणले कीर्तन चालू म्हणले कीर्तन बंद नाही केलं हे साधूच व्हायला की घरून फोन आला म्हणजे असं असं झालं अरे म्हणजे बाबा त्यांना वाचवलंय ना मागे पुढे उभा आता काय करायचं काळजी करायचं काम आहे भगवंत मागे पुढे आहे ना तात्पर्य आणि मग घरी आल्यावर सुद्धा त्याच्यावर होतच नाही आम्ही दोघे सप्त्याला निघालो काय म्हणली अशी आहे तुम्ही कुठे सप्त्याला चालले म्हणले अरे जर म्हणलं मोडतोड झाले असते तर 6 महिने हॉस्पिटलमध्ये तरफडावं लागला तर भाकरी व्हावं लागले असतात फळेवरून गेला समाजाला जर परमार्थ आहे ना मागे पुढे उभा राही सांभाळीत समजून घेतलं तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण त्याची जर सेवा घडली तर भगवंत कोणाच उसणं ठेवीत नसतो तुम्ही जर काही उपकार केला समजा आमच्या मुलीचं लग्न लाख रुपये महाराजांनी दिले आयुष्यभर आपण म्हणणार लय उपकार केल्यावर की आपण जर तिची सेवा केली व्यवहारात जर आपण उपकार उपसरत नाही तो तर जगाचा मालक आहे हो त्याचा कॅसेट कसा उपकार सांगू मी काय बाप न करी ऐशी माय धर्मे त्यांच्या देखिले दिले अक्षय अवयतान का म्हणून आलो या देशा तो कसा तिची कॅसेट सारखी चालू आहे आपण रात्र दिवस काय करतो आपली सेवा कशी आहे खरी का खोटी आहे तर म्हणा तो का झोपलेला आहे का आपण जरी झोपलो पण तो जागा दे ना आपण झोपलो समजा तो झोपल्यावर आपण आपल्याला कोण जागा करेन अर्जुनाची गोडी दुतली अर्जुनाची गोडी म्हणजे काय अर्जुनाची रथी होय हा सारथी बक्षी होय प्रीती सुदाम्याची बाबा निघाले दिंडीला आता हात नाही पायने अशी लोटांगण झाली चालायची तेव्हा काय कॉन्क्रीटचे रोडच होते का असे काटे काय फपाटा काय काय ऊन काय काय परिस्थिती बरं काय अशी नाश्त्याची सोय काही अशी बुकिंग अगोदर करायला नव्हती आपल्याला जशी बुकिंग केली अगोदर सगळी सोय दिल्लीची जेवण बिवण तसं काही नियोजन नाही ना पण भरोश्यावर मागे पुढे सगळा का म्हणे घालू तयावरी वाहू हास पूर्ण मग निश्चिम भाव उल्हास इतका भावे निघाले अंग सगळं असं पूर्ण असं फुटलं होतं काटे काय दगड काय फपाटा काय अंगाची लाई झाली पण नामस्मरण बंद नाही अखंड चिंतन विठोबाचे मग संध्याकाळी कुठेतरी थांबावं मारुतीच्या मंदिरापाशी यावं आता काही व्यवस्था आहे पूर्वीच्या काळी मंदिरात जर आले तर लोक विचारित होते जेवायला नेत होते आपली परंपरा आहे गावात आपण राहिलेली मंडळी होती पुराण चालायचे तात्पर्य पंढरीच्या वारीचं जर पंढरपूरला गेल्यानंतर दादांचा मला एक शब्द आठवत असतो ह्याही वेळेस आठवला त्यांनी एक प्रसंग सांगितला त्यांच्या जीवनामधला वारीचा जवळजवळ याचे साक्षीदार जुने मंडळी बसलेले
नानांच्या जेवणामध्ये त्यांनी सांगितलं इतका थंडीत ताप लागला होता म्हणजे मला काही केले आणि त्यावेळेस त्यांची परिस्थिती खराब होती. पूर्वी कशाचा पैसा मागला दवाखाने सगळे उपाय थांबले म्हणले. आणि मग आमच्या चुलतेने त्यांना पंढरपूरला नेलं होतं. त्यांना अख्खं गाव देव म्हणतो. अजूनही ते म्हणतात तोच खरा माझा गुरु म्हणजे आंबो दिवस माझा गुरु. अजून त्याच्या मुखातून म्हणजे विसरले नाही त्या गोष्टीला परिस्थितीला. आज जरी बंगल्यात राहते पण मागच्या परिस्थितीला विसरले नाही. ते म्हणले मी पंढरपूरला गेलो त्यांनी मला पंढरपूरला नेलं. एकदा चंद्रभागेत स्नान केलं. जे माझी थंडी ताप गेली तर पुन्हा थंडी ताप नाही आला. श्रद्धा जर असेल तर आजही तीर्थामध्ये पावर तोच आहे. आपली श्रद्धा फक्त 100 नंबरी पाहिजे. कधीच पावर कमी होत नसतो. भगवंताचा पावर कमी होतो तीर्थाचा पावर. आणि बघ रोज मारुतीच्या मंदिरापाशी यावं. आता भगवंताला काळजी नाही. भजन कोणाचं चालू आहे देवाचं. बरं काही इच्छा ठेवू नये का. निष्काम भजन आहे ना. निष्काम भजन जर असलं तर भगवंताला राहत नाही. आणि मग तिने एक सावकार घोडान बेडान त्याच्यावाला एक शिपाई ते त्यांना लगेच विचारलं कुठून आले काय सगळी चौकशी केली. म्हणजे तुमच्या जेवणात खाण्याची काय व्यवस्था आहे. म्हणजे त्याच्यावर शेवटी माझं काही नाही म्हणले दुसरं माझा काही नाही म्हणले असं. आणि मग त्यांनी लगेच त्या सेवकाला स्वयंपाक वगैरे करायला सांगितलं. वर घेतलं आणि सगळं स्वच्छ पुसून काढलं. खोबऱ्याचं तेल लावलं. त्याला एकदम शांत वाटलं. आला शीतळ शांती त्याने सुख झाले या शरीरात. एकदम शांत झाला. त्याला जीव घातला स्वतःच्या हाताला. झोपा म्हणजे आता विश्रांती. निवांत झोपले. नंतर हे लोक भजन सकाळी उठले की त्यांची दिंडी निघाली. सारखं भजन पांडुरंगाचं चिंतन झाले. असं करता करता पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलं का हा सावकार बरोबर तिथंच सगळी व्यवस्था जेवण खावण सगळं पुन्हा सगळी विश्रांती. त्यांना विचारलं तुम्ही कुठं इकडं. म्हणले आम्ही व्यापारी आहे. उदाऱ्या गोळा करीत पंढरपूरकडे चाललेलो. आमचा व्यवसाय तुम्ही आम्ही संगच म्हणले. असा प्रसंग आल्यानंतर जवळ जवळ गेल्यानंतर फार शरीर खुश झालं. एकदम म्हणजे आता त्यांना प्राण नाही राहिला. आणि उद्या एकादशी आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं का आता एकदा चंद्रभागेचं स्नान करायचं पांडुरंगाला डोळ्यांना पाहायचं. पण शरीर थकलं नव्हतं. भेटला पंढरीनाथा भेटला पंढरीनाथा तळमळ लागली पाहिजे पांडुरंगाच्या भीतीची. काही आयशा दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा भरतशी वाट पाही पाही निटळी घेऊन हात पंढरीच्या वाटे दृष्टी लागलीची. काही आयता देखेन माझा माय बा घटिका दिवस गोटी देखी धरून यामा डावा डोळा लवे उजवी तुरत असे बाई मन उता वेळ भाव सांडुनिया देह सुख सेद गोड चित्ता न लगे अनेक नाठवे घरदार तहान तहान महत्वाची तहान भूक पळाली. अशी स्थिती झाली. आणि मग भगवंताला स्वतः पांडुरंग परमात्मा लोहळचा प्रसंग येतो. लोहळला आले होते महाराज पूर्णदास लोहळ पर्यंत आल्यानंतर पूर्ण आता उद्या एकादशी आता प्राण संपला. म्हणले पांडुरंगाला फार धाव घाली आई आता येई ओ धावून या.
माये विश्व व्यापके न करी आळा आळस आघेरू भावया प्रगट कैसा दुरिया मेघे माझी वाचा तुका म्हणे हवा हवा विठाबाई विश्वंभरे भगवंत कुठे नाही हो तिथं भगवान परमात्मा स्वतः आले पांडुरंग परमात्मा स्वतः आले स्वतः आणि कुर्मदासाला दर्शन दिलं आजही त्या लोहळ गावाला पांडुरंगाचं मंदिर आहे तात्पर्य पण तेवढ्या अनंत करण्यापासून हात मारला पाहिजे ना म्हणून भजन प्रमाण तुका म्हणे भजन प्रमाण कुर्मदासांनी भजन केलं पांडुरंगामध्ये सारखं वारीमध्ये भजन बंद नाही भजनाला महत्व आहे तसे किती काही दिंडे असतात पण भजन नसलं त्याला महत्व आहे का बिना आणि भजन हे खरं परमार्थाचं भजन आहे तात्पर्य आपण सर्व मंडळी एकदा पांडुरंगाचं भजन करू गोपाल गोपाली गोपाल गोपाली गोपाल गोपाली गोपाल 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 पंढरीचा वारकरी वारे चुकोन हरी तुकोबरायांचा जर काका बारीक पाहिला तुकोबरायांनी 3 गोष्टींना लईच महत्व दिलं सत्संगाला इतकं महत्व दिलं सत्संग तुम्ही बरेच आपण बाबा सत्संगाच न लगे मुक्ती धन संपदा संत संग ही सदा काय हो सत्संगामध्ये सत्संगामध्ये कैक जीवांचं कल्याण झालेलं भागवत जर ऐकलं तर अजागळ पापराची तोही निलावी एकदा सत्संग झाल्यानंतर कल्याण झालेले काही काही पुराणात झाले हो एकदा वाल्याला नारद ऋषींची भेट एकदा झाली ना पुढं वाल्मिक ऋषी सत्संग भक्त तात्पर्य तुकोबरा तृतीय चरणामध्ये सत्संगाची मागणी करतात चंद्रभागे
अंतकरण शुद्ध होत. सगळ्यात पहिला फायदा सत्संगाना अंतकरण शुद्ध होत. अंतकरण एकदा शुद्ध झालं का अंतकरणामध्ये प्रेम उत्पन्न होत. काय प्रेम करतात वारकऱ्यावर ही मंडळी दिंडीमध्ये. घरी जर तांबे भरून दे म्हणून लवकर देत नाही. अहो तिथं काय लोक पांडुरंग म्हणून वारकऱ्याची पूजा करतात हो. त्यांचा भाव काय आहे वारकऱ्याकडे पाहण्याचा. वारकरी जर एखाद्या गावात आले ना त्यांचं अंतकरणामध्ये इतकं प्रेम उत्पन्न होतंय ना. हा सत्संगाचा फायदा आहे. सत्संगामध्ये कलियुगामध्ये सत्संग बिन विठा 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 सत्संग बिन विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न होई. सत्संग म्हणजे परमार्थाचा कणा आहे. भागवतामध्ये सत्संगाचा इतका महिमा इतका. त्या दिवशी आपण ऐकलं सत्संगामध्ये नारद ऋषींचं पूर्वजन्मीचं आख्यान. महाराजांनी प्रवचनामध्ये फार सुंदर सांगितलं की मला जीवनमुक्त अवस्था कशाने प्राप्त झाली. पूर्वजन्मीमध्ये जिने सत्संग केला तर ते नारद ऋषी झाले. तर त्याला काहीतरी सत्संग केला ना. त्याला विचारला होता की तुम्हाला स्थिती कशाने प्राप्त झाली. व्यासाने तुम्ही जीवनमुक्त साधू कसे काय झाले. त्यांनी पूर्वजन्मीचं सांगितलं का व्यास सत्संग ऐकला, श्रीमद भागवत ऐकलं, कृष्णाचं चिंतन केलं, आज मी या स्थितीला प्राप्त झालो. सत्संग संत संग दी सदा. अखंड प्रेमाचा कल्लोळ. अखंड का कधी मध्ये अखंड. अखंड म्हणजे असं का असं पाणी लागलं पाहिजे आपल्या बोरला का ते कसा दुष्काळ पडला तर आपल्याला नाही पाहिजे. असं तर महाराजांनी हीच उभी घेतली होती. येणे हा सगळा ज्ञानेश्वरी भागवताचा गाथ्याचा आत्मलाभा सारे गोमटे म्हणजे ते सुख प्राप्त होतं. सत्संगानं काय होतं वारी नासन सप्तासन हे ते सप्ताह एकाच्या करता धर्ममंडप अंतकरण शुद्ध व्हावं आणि आत्मसुख ह्यारे आत्मसुख उघडा आत्मसुख ध्याने उघडा बारा अभंग आहे ना. 12 अभंग वेगळे आहे ना. त्याचा अभंग आहे हा. अभंग जर पाहिला त्याच्यात सुद्धा सांगितलं संत संग करू नका काही संत संग. कैसी गंगा वाहे कैसे त्याचे मन भगवंत जाणत. ते 12 अभंग असे भारी आहे ना. रोज वाचायला पाहिजे अभंग. ते 12 अभंग जे आहे ना दिव्य अभंग आहे ते. आणि ती शक्यतो कुठं ऐकायला भेटते का प्रमाण कानावर सुद्धा येत नाही आज कोणाच्या ते. कुठं कीर्तनात प्रमाण नाही काय नाही वाटच नाही कोणाच्या. आता हे प्रमाण तुम्हाला कुठंच ऐकायला नाही भेटायचं. कुठं ऐकलं का आतापर्यंत हे प्रमाण तुम्ही कुठं नाही ना. पूर्वीचा दोहरा उगवेल काय अभंग आहे ते. हो संत संघच सांगितलं दुसरं काही सांगितलं. तुकोबारायने 1 नंबर जर महत्व दिलं असं गाथेमध्ये सत्संगाला आहे. मग सत्संग आता झाला 7 दिवस सप्ताह. उद्या काय सत्संग करणार. बेस्टपैकी गाथा घ्यायचा. स्वतः एकट्यानं भजन करीत बसायचं. जे येईल ते करायचं. सत्संग जे नको ज्ञानेश्वरी घ्यायची. नसलं काय तर आपलं स्वतःचं भजन म्हणायचं. नसेल काळ
जसं येईल तसं येईल तैसा बोल रामकृष्ण. नाही तयारी नको केला विठ्ठल, आणि त्याला भाव लागतोय, त्याला प्रेम लागत. आवडीने भावीने हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची. महाराज म्हणले 11 पर्यंत आपल्याला उरकून घ्यायचं, एक 10 मिनिटात आपण उरकून घेऊ. तात्पर्य तुम्ही बारीक जर गाथेचं चिंतन केलं, बारीक तुकोबराने सगळ्यात महत्व सत्संगाला दिलं, मग कीर्तन असतं, प्रवचन असतं. कारण कीर्तनामध्ये सत्संग घडत असतो, सगळ्यांना घडत असतो. होईल एका पंक्तीला सगळी देवत असतात, तर भोजन सगळ्यांना सारखं भेटे गाव, सगळ्यांना सारखं जे नाही प्रमाण होऊन गेलं आपलं. यारी यारी लहान थोर यारी सकाळांशी येते आई वाधिकार कळी उद्धार. तात्पर्य हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुको निघाली, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा. तिन्ही चरणाला रोपण लावायचं. प्रत्येक चरणामध्ये तुकोबारा काहीतरी मागायचं. तुकोबाराने सोडेल नाही एक चरण सुद्धा, देवाकडे प्रत्येक चरणामध्ये मागणी करतात, आणि शेवटच्या चरणात सुद्धा मागणीच करतात. शेवटचे चरण सुद्धा मागणीच करतात. दान म्हणजे काय? मागणीचे. चंद्रभागेश नाम तुका मागे याची काय असा पावर आहे त्याच्यामध्ये, श्रद्धा असली तर पावर आहे नाही का. तीर्थामध्ये कोणत्याही क्षेत्राचा तुम्ही आपला भाव असला तर, नाही तर मग काय, मग पाणी तर आपल्या घरी आहे. हो, भाव धरी तया तारील पाशा दुर्जन सज्जन काय घरी. हो, त्या बाबांना फक्त पुतळा द्रोणाचार्यांना पुतळाच होता ना, द्रोणाचार्य स्वतःकडे होते. पण तो एक नंबरचा अर्जुनाला भारी झाला. काय नाव त्याच्यावर? एकलव्य. पण भाव काय होता? तो म्हणत होता काय, स्वतः माझे गुरु महाराज म्हणून. पुतळा होता पण गुरु महाराज म्हणून. भाव शेवट 2 मिनिटांमध्ये भाव बदल बसला. हो, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणे विभूती गेली म्हणजे हनुमंतरायच भाव धरी तयार तारील पाषाण. ते महाराजांच्या प्रमाणात पाषाणच्या करून वाटतो. आपल्याला मूर्ती म्हणजे दगड वाटतोय, ते ब्रह्मानंद सांगत होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे एक माणूस नाही म्हणले, आणि पांडुरंगाची मूर्ती म्हणजे दगड नाही म्हणायचे. म्हणायचे स्वतः नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकाला भेटावया. भाव ब्रह्मचैतन्याने जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा ब्रह्मचैतन्य. श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत नाम सोडून जगात पावणार कोणी सांगितलं? शेवटच्या श्वासापर्यंत फक्त राम नाम आणि आत्मनाम. सगुण भक्ती सांगितली. सगुणी भजता निर्गुणी पावले. गोंधळाला फार मोठं धर्माचं कार्य केलं. रामाचं मंदिर बांधलं, राममूर्तीची स्थापना झाली आणि भरपूर कार्य झालं. आणि शेवटी एक दिवस सांगितलं मी आता चाललो म्हणजे नाही विचारलं.
माझं कार्य संपलं म्हणले आता मी नैमिषारण्यात जाईन भगवंताच्या चिंतनामध्ये तिकडच हा देह पंचमाभूत राहतो. सगळे शिष्य मंडळी रडायला लागले. तुम्ही रडायला लागले पण काय म्हणजे मला जाऊ नका तुम्ही पूर्ण इथं कार्य केलंय अंतःकरणामध्ये सगळे हे झालं वातावरण बिघडून गेलं. महाराजांचं एकदा ठरलं म्हणजे ठरलं तिथं अपील नाही करत. ते म्हणले आता निघालो म्हणले लगेच निघाले ना मंदिराच्या बाहेर. आज जी गोंदावळ्याला जुनं राम मंदिर उभं आहे बरेच मंडळी तिथे गेलेले. महाराज निघाले सगळं गाव वाटत लावायला महाराजांना सगळं गाव रडत आहे. कसा महात्मा असेल जसं आपल्या घरातलं कोणीतरी चाललंय एकुलता एक मुलगा चालला जसं दुःख होतंय ना अख्खं गाव वाटा लावायला रेल्वे स्टेशन पर्यंत महाराज सांगितलं तसं अख्खं गाव रडत आहे. महाराजांनी सांगितलं अन्नदान करा राम नामस्मरण करा आणि त्यांचे सासरे म्हणजे तुम्ही आता हे सगळं नामाची पूजा वगैरे सगळं करा. निघाले महाराज जसं 14 मैला सारखं रेल्वे स्टेशन असं सगळं गाव आणि ते निघाल्यानंतर त्या मंदिरातला प्रसंग आहे भाव धरी त्या तारीला महाराज निघाल्यानंतर त्या मूर्तीच्या डोळ्यातून असे अश्रुधारा चालला रामाच्या मूर्तीतून. आता त्या पुजाऱ्याला असं वाटलं अभिषेकाचं पाणी असं त्याने ती पुसलं एकदा मूर्ती रामाची तरी पुन्हा ती डोळ्यातून धारा चालू असं 3 वेळा घडलं. मग बाकी त्या पुजाऱ्याच्या लक्षात आलं हे अभिषेकाचं पाणी स्वतः प्रभू रामचंद्र रडू लागले म्हणले. महाराज निघाले ब्रह्मचैतन्य वगैरे जेच पळ सुटले ना जेच पळ सुटले थांबा 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 म्हणजे महाराज म्हणले थांबा म्हटले तू काय म्हणतो. ज्या वेळेस विचारलं काय बाबा काय झालं म्हणजे महाराज तुम्ही गोंदावल्यातून निघाल्यापासून स्वतः जगाचा मालक चालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा प्रभू राम स्वतः दसा राहिले स्वतः भगवंत रडतोय म्हणले. साधूचं अंतःकरण कवळलं फिरवा म्हणले मागे दाखव फिरवा म्हणले आखी जागी परत मागे आले आणि साष्टांग दंडवत घातला. म्हणजे भगवंता तुझी जर इच्छा नसेल शेवटच्या श्वासापर्यंत इथंच कार्य केलं. शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी इथंच कार्य केलं. भाव धरी तया तारील पाशा. आज जर आपल्याला भाव असेल चंद्रभागेचं पाणी म्हणजे तीर्थ येते पर्व काळे तिथला महिमाच वेगळा आहे काहीतरी तात्पर्य पण आपला भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे. म्हणून महाराज शेवटच्या चरणात सुद्धा चंद्रभागे स्नान तुका मागे झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी सर्व काय आता तुमचं म्हणजे भाग्याला वर्णन करावं नाही का. एकादशीचा पर्व काळ आपल्याला सत्संग घडलाय. सप्ताह आपला उद्या सांगतेचं कीर्तन आहे हरिभक्त परायण दत्ताचे दादा काय भगवंताना आपल्या आता म्हणजे इतकं म्हणजे काही वातावरणच बदलून गेलंय. अहो काय सारा नाही काय परिस्थिती होती आपल्याला माहिती. हे मंडळी काल भेटली कुठून गवत घेऊन येत होती का कोणाची परिस्थिती परमार्थ करण्याची इच्छा असून इथं थांबता येईल का. पण ते भगवंतांना आज आपली मागणी ऐकली नाही का. आज भरपूर भगवंतांना आपल्याकडे कृपा केली नाही का. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ.